भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून उच्च रक्तदाबाच्या औषधांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. या केंद्रावर उपचारासाठी येणाऱ्या अनेक रुग्णांना बीपीच्या गोळ्या उपलब्ध नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उच्च रक्तदाबाचा आजार हा दीर्घकालीन आणि गंभीर स्वरूपाचा असून रुग्णांना दररोज औषधे घेणे अत्यावश्यक असते. मात्र जेवनाळा आरोग्यवर्धिनी केंद्रात या औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना निराश होऊन परत जावे लागत आहे. या केंद्रांवर उपचार घेणाऱ्या अनेक गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात मिळणाऱ्या मोफत औषधांवरच उपचार अवलंबून असतात. मात्र औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने काही रुग्णांना खासगी औषध दुकानातून औषधे विकत घ्यावी लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींमध्ये आणखी भर पडत आहे. माझे नाव शंकर केवळराम गोंदोळे, ग्रामपंचायत सदस्य जेवनाळा. आपल्या गावात आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आहे. इथं बीपीच्या गोळ्या मिळत नाही. पोहरा PSC वरून गोळ्याचा स्टॉक मिळत नाही म्हणून अशी समस्या आहे आमच्या गावामध्ये. म्हाताऱ्या लोकांना बीपी भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यामुळे अत्यंत आवश्यकता आहे. 40 mg बीपीच्या गोळ्या आवश्यक आहेत. या प्रकारामुळे संतप्त रुग्णांनी शासन आणि आरोग्य विभागाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तातडीने बीपीच्या गोळ्यांचा पुरवठा करून रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया मागितली असता आम्हाला बोलण्याचा आणि माहिती देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. जेवनाळा आरोग्यवर्धिनी केंद्रात बीपीच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेत तातडीने औषधांचा पुरवठा करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. मी केदार अंतराम गिरेपुंजी, राहणार जेवनाळा येथील रहिवासी असून मला बीपीचा त्रास आहे. मला व माझ्या आईला सुद्धा त्रास आहे माताचा. परंतु हे 15 दिवस झाले या ठिकाणी म्हणजे अजून PSCपर्यंत म्हणजे 40 mgच्या बीपीच्या गोळ्या मिळत नाही. याच्याकडे म्हणजे शासनाने लक्ष द्यावे. बाकी सुविधा आमच्या PSCमध्ये आहे, परंतु ह्या बीपीची समस्या म्हणजे सर्वांना, म्हाताऱ्या लोकांना आणि सर्व तरुणांना त्रास आहे, त्या मिळत नाही.